वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतोय की इकडे ऊर्जा ही म्हणत असते की विक्रांत शिर्के ह्याने पद्माचा विनयभंग केला। विनयभंग तर केलाच, पण त्याने तिला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। युअर ऑनर, त्याने पहिलं तर पद्माला म्हणजे फरफटत खोलीत नेलं, त्यानंतर त्याने तिचा गळा दाबला आणि त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला। जेव्हा पद्माने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो घाबरला आणि त्याने पद्मावरती आणखीन जास्त जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। जास्त जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केल्यावर पद्माने पुन्हा अंगातली सगळी शक्ती एकवटून त्याचा प्रतिकार करायचं ठरवलं, पण प्रतिकार ती पद्मा हे बघून विक्रांतला राग आला आणि विक्रांतने आता तिला आणखीन म्हणजे तीव्रपणे मारायला सुरुवात केली। त्याबरोबर विक्रांत म्हणतो मी असं काही केलेलं नाही आहे। ऊर्जा म्हणते तू असं केलं आहेस। विक्रांत म्हणतो मी असं काही केलेलं नाही आहे। युअर ऑनर, हे जे काही ह्या सांगतायत हे सगळं काही खोटं आहे। मी यातलं काहीही केलेलं नाही आहे, काहीच नाही। या खोटं बोलतायत, सरळ सरळ धडधडीत खोटं। त्याबरोबर आता विक्रांतची भाषा खालच्या थराला येते। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पुन्हा हर्षवर्धन उठतो आणि म्हणत असतो की ह्या माझ्या क्लायंटला म्हणजे बळजबरीने अडकवण्यासाठी त्याच्यावरती प्रेशर आणत आहेत। त्याबरोबर मग आता जजसाहेबा ह्या जहागीरदारांचं जे ऑब्जेक्शन असतं ते ओव्हररूट करतात आणि म्हणतात की थांबा तुम्ही थोडा वेळ। त्यानंतर पद्मा म्हणत असते विक्रांत अरे खरं बोल, तू पद्माला मारण्याचा प्रयत्न केलास की नाही? पहिलं तर तू पद्माला आतल्या खोलीत ओरबटत खेचत आणलंस, त्यानंतर तू तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलास। विक्रांत म्हणतो नाही मी असं काही केलेलं नाही आहे। ऊर्जा म्हणते अरे किती भेकड आहेस रे तू, किती भित्रा आहेस। कमीत कमी जे स्वतः केलं आहेस ते मान्य करण्याची हिंमत तरी ठेव ना। शी, तुझ्यासारखा भित्रा मुलगा मी आजपर्यंत अख्ख्या जगातसुद्धा पाहिलेला नाही आहे। इतका भेकड माणूस कसा काय असू शकतो कोणी? हे बघ, मी तुला सांगते, तुला आठवत नाही आहे म्हणून तू पद्माला मारलंस तू पद्माला विक्रांत। त्याबरोबर विक्रांत म्हणतो की मी असं काही केलेलं नाही आहे, मी त्या मुलीला काहीही केलेलं नाही आहे, ती मुलगी खोटं बोलते आहे। त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते ठीक आहे, जर आता विक्रांत तुला कोर्टासमोर काहीच मान्य करायचं नसेल तर मग मलाच आता कोर्टाला सर्व सत्य सांगावं लागणार आहे। आणि मग ऊर्जा सांगू लागते कोर्टात की विक्रांतनेच पद्माला मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो आय ऑब्जेक्ट मी लॉर्ड, हे चुकीचं आहे। या अपोनंट वकील माझ्या अशिलाला सतत प्रेशराईज करत आहेत आणि त्यांच्याकडून उगाच गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यावर ऊर्जा म्हणते नाही मी लॉर्ड, मी कुठल्याही पद्धतीचा याच्याकडून बळजबरीने गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे, रादर मी याची गेलेली स्मरणशक्ती परत आणण्याचा प्रयत्न करते। आणि मग ती विक्रांतला म्हणते विक्रांत बोल, केला आहेस की नाही तू गुन्हा? अरे केलेला गुन्हा तरी कमीत कमी कबूल कर, सांग तू पद्माला मारलंस की नाही? तू पद्माचा जीव घेण्याचा प्रयत्न केला की नाही? विक्रांत बोल, खरं बोल। त्याबरोबर आता मात्र विक्रांतचं डोकं फिरतं आणि विक्रांत जोरात ओरडतो ए ऊर्जा शिंदे। आता विक्रांत ए ऊर्जा शिंदे असं खूप मोठ्याने ओरडलेला असतो। संपूर्ण कोर्ट विक्रांतकडे बघत राहिलेलं असतं। आता विक्रांत हा ऊर्जाकडे रागाने बघत असतो आणि ऊर्जा ही विक्रांतकडे अगदी शांत नजरेने बघत असते। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ज्या जजसाहेबा असतात त्या लगेच विक्रांतला म्हणतात विक्रांत शिर्के, कोर्टात बोलण्याची ही पद्धत नव्हे, कोर्टात व्यवस्थित बोलायचं। ॲडव्होकेट जहागीरदार, तुमच्या अशिलाला समजावून सांगा, व्यवस्थित समजावून सांगा, कोर्टात बोलण्याची ही पद्धत चालवून घेतली जाणार नाही। त्याबरोबर मग लगेचच आता हर्षवर्धन विक्रांतला म्हणतो विक्रांत हे बघ, शांत हो, शांतपणे बोल, तुला जे काही बोलायचं आहे। विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट व्यवस्थित विचारपूर्वक शांतपणे दे, रिलॅक्स, काम डाऊन विक्रांत, काम डाऊन। आणि मग लगेचच तो बसतो। त्याबरोबर मग विक्रांत शिर्के म्हणू लागतो मॅम मी खरं बोलतो आहे, मी खरोखर काहीही केलेलं नाही आहे, मी त्या पद्माला हातही लावलेला नाही आहे, उगाच या खोटे आरोप करतात माझ्यावर। त्यावर ऊर्जा म्हणते मी खोटे आरोप करते आहे तुझ्यावर? विक्रांत तू खोटारडा आहेस, तू खोटं बोलतो आहेस, रादर देन मी खरं बोलते, कळलं ना? त्याबरोबर विक्रांत म्हणतो मी काहीही केलेलं नाही आहे, खोटं बोलताय तुम्ही। त्यावर मग ऊर्जा म्हणते ठीक आहे, मग आता कोर्टाला उरलेलं पुढचं सत्य मी सांगते। तर जजसाहेबा, हा जो विक्रांत शिर्के आहे त्याने पद्मावरती विनयभंग करण्याचा प्रयत्न तर केलाच, रादर देन त्याने ते केलं, पण त्याने पद्माला त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला।
त्याने सगळ्यात अगोदर पद्माचा गळा हाताने दाबून बघितला, पण पद्मा प्रतिकार करत होती. याचा विक्रांत शिर्केला राग आला. मग विक्रांतने काय केलं, विक्रांतने तिथे एक काठी होती, काठी घेतली आणि पद्माला त्याने काठीने मारायला सुरुवात केली. पद्माला तो काठीने मारत होता खरं, पण पद्मा तरीही त्याचा प्रतिकार करत होती. पद्मा अजूनही आपला प्रतिकार करते हे बघून विक्रांत चिडला. विक्रांत म्हणतो, मी असं काहीही केलेलं नाही आहे. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, तू असंच केलंस विक्रांत, तू असंच केलंस. पद्माला तू काठीने जेव्हा मारत होतास तेव्हा पद्मा तुझा प्रतिकार करत होती, म्हणून मग तू तुझ्या कमरेचा बेल्ट काढलास आणि बेल्टने तिला मारलंस. त्यावर विक्रांत म्हणतो, अरे कुठून आला हा बेल्ट, मी असं काही केलेलं नाही आहे. त्याबरोबर आता हर्षवर्धनला मात्र इकडे टेन्शन आलेलं असतं. आता काय होईल आणि काय नाही हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तर इकडे ऊर्जा म्हणत असते, विक्रांत तू नीट आठव, व्यवस्थित आठव, तुला आठवेल, तुला व्यवस्थित सर्व काही आठवेल. तू पद्माचा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस तू पद्माचा जीव घेण्याचा प्रयत्न. त्याबरोबर आता हर्षवर्धन हा मात्र विक्रांतकडे बघत असतो. त्याला वाटत असतं की विक्रांत चिडला तर सगळं संपेल. विक्रांत म्हणत असतो, मी असं काहीही केलेलं नाही आहे. ऊर्जा म्हणते, केलंयस, तू असंच केलंयस, तू पद्माला काठीने मारलंस, पट्ट्याने मारलंस, पण तरीही ऊर्जेत पद्मा तुझा प्रतिकार करतच होती. मग शेवटी तुला कळलं की ही मुलगी प्रतिकार करणं काही थांबवत नाही आहे आणि त्यामुळे तू आणखीन जास्त संतापलास. तुझ्या रागाला पारा उरला नाही विक्रांत, आणि मग म्हणूनच तू पद्माचीच ओढणी तिच्या गळ्याभोवती गुंडाळून पद्माला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास, तू तिला फाशी देण्याचा प्रयत्न केलास. बरोबर बोलते ना मी विक्रांत, खरं बोल. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, नाही खोटं आहे हे सगळं. ऊर्जा म्हणते, हेच सत्य आहे विक्रांत, मला माहिती आहे. त्याबरोबर मग आता जजसाहेबासुद्धा कुतूहलाने ऊर्जाकडे बघत असतात. तर ऊर्जा म्हणत असते की हे सगळं विक्रांत शिर्केंनी केलं आहे मॅम, हे सगळं मला पद्मा कदम हिने स्वतः सांगितलेलं आहे. पद्माच्या गळ्यावरती अजूनही ते ओढणीचे ओरखडे आहेत, पद्माच्या पायावरती ह्याने तिला खेचत नेल्याचे व्रण आहेत. त्याबरोबर विक्रांत म्हणू लागतो, हे बघा, तिच्या पायांवरती तिच्या गळ्यावरती व्रण असतील, पण त्या सगळ्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही आहे. मी काहीही केलेलं नाही आहे, समजलं, मी काही ऐकून घेणार नाही आहे. माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करायचे नाही. ऊर्जा म्हणते, मी बिनबुडाचे आरोप करते, मी खरं बोलते विक्रांत, तू घाबरतोयस, तू विसरतोयस का, माझ्यावरती सुद्धा तू जीव घेणा हल्ला केला होतास, पण तेव्हाही तुला अपयश आलं होतं, आणि पद्मावरती सुद्धा तू हल्ला केलास, पण त्यातही तू अपयशीच ठरलास. विक्रांत म्हणतो, हे बघ, तू गप्प बस ऊर्जा, मी काही केलेलं नाही आहे. उगाचच्या उगाच तू अडकवतेस मला या सर्व प्रकरणात, मी काहीही केलेलं नाही आहे. ऊर्जा म्हणते, केलंयस विक्रांत, तूच केलंयस सगळं, तू पद्माचा गळा दाबलास विक्रांत, तू पद्माचा गळा ओढणीने आवळलास. त्यावेळी विक्रांत म्हणतो, अरे हट, मी तिचा ओढणीने नाही, माझ्या हातांनी गळा आवळला. हो, मी तिला माझ्या बेडवरती ढकललं आणि बेडवरती ढकलून मी तिचा माझ्या ह्या हातांनी गळा आवळला. ते तर नशीब की तिने मला पोटात लाथ मारली आणि मी बाजूला पडलो. जर पुढचे 30 सेकंद मी हिचा गळा तसाच पकडून ठेवला असताना तर ही कायमची मेली असती. जिवंतच सोडायला नको होती हिला जिवंत सोडली, म्हणून हिने माझं जगणं आज हराम करून टाकलेलं आहे. त्याबरोबर आता जज साहेबांनासुद्धा आश्चर्य वाटतं की बाप रे, इतक्या खालच्या थराला जाऊन वागला हा मुलगा. त्याबरोबर पुढे विक्रांत म्हणत असतो, अरे विक्रांत शिर्के, मी विक्रांत शिर्के, हा विक्रांत शिर्के कोणाला घाबरत नाही, समजलं ना. आणि महत्त्वाची गोष्ट, मला ना गुन्हा कबूल करायची भीतीसुद्धा वाटत नाही, समजलं ना. मी मारलं आहे तिला, मला संपवायचं होतं तिला, आणि दारूच्या नशेत होतो ना मी, म्हणून हिच्यासारख्या मुलीकडे बघितलं तरी, नाहीतर ही गटारातली कीड, हिच्याकडे बघण्याची गरजसुद्धा नाही आहे या विक्रांत शिर्केला, समजलं ना. खरं तर ना त्याच दिवशी मी हिला संपवलं असतं ना तर आज हे सगळं घडलंच नसतं. असं वाटतं हिचा गळा इथल्या इथे आवळावा आणि हिला संपवून टाकावं. ऊर्जा मात्र फक्त विक्रांत बोलत असताना विक्रांतकडे बघत असते. विक्रांत म्हणतो की लक्षात ठेव. त्याबरोबर मग आता ऊर्जा ही विक्रांतकडे बघत असते. विक्रांत आणखीन काय बोलतोय हे ऊर्जाला बघायचं असतं. तर आता विक्रांत म्हणत असतो, मी काहीही ठरवून केलेलं नव्हतं, जे झालं ते दारूच्या नशेत झालं, आणि हिच्यासारख्या मुलींचं एवढं काय आहे तरी काय, दारूच्या नशेत जे घडलं ते घडलं. आणि त्यानंतर मग आता ऊर्जा लगेचच कोर्टात बोलते, दॅट्स ऑल युअर ऑनर. आता ऊर्जाने दॅट्स ऑल युअर ऑनर असं म्हटल्याबरोबर मग आता लगेचच इकडे विक्रांत हा गप्प बसतो आणि ऊर्जा आणि जजसाहेबांकडे बघू लागतो. ऊर्जा म्हणते, आता विक्रांत शिर्के जे काही सांगत आहेत ते सगळं अगदी योग्य आणि सत्य आहे मिलॉर्ड. आता विक्रांत शिर्के जे बोलतोय ते अगदी 100% खरं आहे. विक्रांतने खरोखरच पद्माला काठीने मारलं नाही, पट्ट्याने मारलं नाही, रादर देन त्याने तिच्या ओढणीने गळ्याभोवती फेरही घेतला नाही, त्याने तिचा गळा थेट स्वतःच्या हातांनी आवळला.
आणि मला त्याच्याकडनं याच त्याच्या गुन्ह्यांची कबुली घ्यायची होती आणि म्हणूनच त्यासाठी मी घडलेल्या घटनेमध्ये काही फेरफार केले आणि त्याच्याकडनं कबुली घेतली. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन उठून उभा राहतो आणि म्हणतो, चूक, खोटं आहे हे सगळं मिलॉर्ड, खोटं आहे. यांनी माझ्या अशिलावरती दबाव टाकला आणि दबाव टाकून यांनी गुन्ह्याची कबुली घेतलेली आहे. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, दबाव टाकला आणि गुन्ह्याची कबुली घेतली. याचा अर्थ ॲडव्होकेट जहागीरदार, तुम्हालासुद्धा ही गोष्ट मान्य आहे की नक्कीच गुन्हा घडलेला आहे, बरोबर ना? त्यानंतर मग ऊर्जा म्हणू लागते, ॲडव्होकेट जहागीरदार, गुन्हा घडला आहे तेव्हाच त्याची कबुली मिळाली. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, जज साहेबा, खोटं आहे हे सगळं, खोटं. माझ्या अशील विक्रांत शिर्के याने असं काहीही केलेलं नाही आहे आणि मुळात हा सगळा गुन्हा घडला यासाठी पुरावा काय? त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, माझे सिनियर वकील ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांना कदाचित ही गोष्ट माहीत नाही आहे की स्वतः कबूल केलेल्या गुन्ह्याला कुठल्याही पुराव्याची गरज लागत नाही, तो गुन्हा ग्राह्य धरला जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्पिता ही शौर्यच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती शौर्याला हाका मारत असते, शौर्य, शौर्य, शौर्य कुठे आहे शौर्य? इतक्यात तिकडे दिव्या येते. दिव्या अर्पिताला म्हणते, अगं अर्पिता, शौर्य नाही आहे घरी. इतक्यात त्या ठिकाणी विजया येते. विजया दिव्याला म्हणते, अर्पिता इथे कशी? मग अर्पिता म्हणते, अहो काकू, मी सांगते ना, अहो ते काय झालं, मला तुम्हाला भेटायचं होतं. बरं मला सांगा शौर्य कुठे? त्याबरोबर मग विजया म्हणते, अगं बाळा, शौर्य कोर्टात गेला आहे. त्याबरोबर मग विजयाला ती म्हणते, हे काय हो काकू, कालसुद्धा मला शौर्याला भेटायचं होतं, कालसुद्धा आमची भेट झाली नाही आणि आजही आमची भेट नाहीच झाली. काय हे? पण काही हरकत नाही, मी ना एक काम करते, मी आता इथेच थांबते, म्हणजे शौर्याची आणि माझी भेट होईल. येईल ना शौर्य थोड्या वेळाने घरी? तसंही आता लग्नानंतर मला याच तर खोलीमध्ये राहायचं आहे, मग आत्तापासूनच सवय होईल ना मला, मी थांबते इथेच. त्याबरोबर मग आता दिव्याला कळतच नसतं की हे नक्की हिला होतं आहे तरी काय. मग आता दिव्या म्हणते, आई हो ही काय बडबडती आहे? त्याबरोबर मग विजया दिव्याला म्हणते, गप्प बस. त्याबरोबर मग आता लगेच इकडे अर्पिता म्हणू लागते, काकू, अहो मी बघा ना काही साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत तुमच्यासाठी, तुम्ही बघून घ्या तुम्हाला कोणत्या आवडत आहेत त्या. त्याबरोबर विजया म्हणते, माझ्यासाठी साड्या का? त्याबरोबर मग लगेचच अर्पिता म्हणते, काकू अहो असं काय करताय? आता लग्न म्हटलं की साड्यांची खरेदी तर आलीच ना. आणि काकू अहो तुम्हाला माहिती आहे का, मी ना माझ्या आणि शौर्याच्या लग्नाची थीमसुद्धा ऑलरेडी ठरवून ठेवलेली आहे. तीच थीम आपण करायची आणि त्या थीमनुसारच मी त्या दुकानदारालासुद्धा साड्या सांगितल्यात. तो दुकानदार म्हणाला आहे की तुमची जशी थीम आहे ना त्या थीमला मॅच होतील अशा साड्या मी तुम्हाला देईन म्हणून. म्हणजे कसं भारी वाटेल की नाही. त्यावर दिव्या म्हणते, हे सगळं काय आहे आई? त्याबरोबर मग अर्पिता म्हणते, आई अहो तुम्ही दिव्याला काही सांगितलं नाही आहेत का? बरं मी सांगते. दिव्या, अगं काल ना मी घरी आले होते मंगळसूत्र घेऊन, मंगळसूत्राचं डिझाईन फायनल करायला आणि आज साड्यांचं डिझाईन्स, साड्यांचे कलर्स. त्याबरोबर दिव्या म्हणते, मंगळसूत्राचं डिझाईन? त्याबरोबर मग अर्पिता म्हणते, हो मंगळसूत्राचं डिझाईन्स. बरं काकू तुम्ही ना साड्यांचे कलर बघा, तुम्हाला कोणती साडी आवडते रादर कोणत्या साड्या आवडतात ना तुम्ही ते बघा. आणि दिव्या हो तू सुद्धा बघ हां, तुला कोणत्या साड्या आवडत आहेत ते. आणि मंगळसूत्राचं डिझाईन्स आहेत ना काकू तुमच्या फोनमध्ये, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ते डिझाईन्स आहेत ना ते दिव्याच्या फोनवर सुद्धा पाठवून ठेवा, म्हणजे दिव्यासुद्धा काही सजेशन्स देऊ शकेल ना, हो की नाही दिव्या? त्यावर दिव्या होकार देते. त्यानंतर आता अर्पिता ही शौर्याच्या फोटो जाते आणि हातामध्ये घेते. तर इकडे दिव्या म्हणत असते, आई हो काय होतं हिला हे लक्षातच नाही आहे का की शौर्याचं लग्न ठरलं आहे म्हणून, झालं आहे म्हणून ही असं वेड्यासारखं का वागते आहे? तर इकडे अर्पिता ही शौर्याच्या फोटोवरून हात फिरवते. त्यानंतर मग ती विजयाकडे येते आणि म्हणते, काकू केलात की नाही कलर फायनल? बघू कोणता कलर फायनल करताय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विजया तिला म्हणते, हा कलर कसा वाटतोय? त्यावर अर्पिता म्हणते, वाव काकू, रिअली इट्स अ व्हेरी अमेझिंग कलर. मलासुद्धा ना तुमच्यासाठी खरं तर हाच कलर आवडला होता, पण मी विचार केला मी कसं बोलू ना, तुम्हाला विचारायला हवं शेवटी तुम्हाला काय आवडतं आहे ते, म्हणून मी थांबले होते. पण आता तुम्हाला हा कलर आवडला आहे ना, हे बघून खरोखर मला खूप भारी वाटतं आहे. त्याबरोबर मग विजया म्हणते, आता मी काय म्हणते अर्पिता, तू घरी जा. त्यावर अर्पिता म्हणते, काकू तुम्ही नेहमी असं काय हो करता? आज पण माझी शौर्याबरोबर भेट नाही होणार ना, मग मी निघून गेले तर मला भेटायचं होतं ना शौर्याला.
त्याबरोबर मग विजया म्हणते, मी काय म्हणते आहे ऐकून घे ना माझं, तू आज नको भेटू शौर्यला, कारण तू घरी जा आता, घरी तुझी आई वाट बघत असेल ना. त्याबरोबर अर्पिता म्हणते, ओके ठीक आहे असं म्हणताय, बरं काही हरकत नाही, पण काकू मला थोडं पाणी मिळेल का. त्यावर विजया म्हणते, हो देते ना, पण आता ऐक, तू घरी जाशील ना आता, नाही कारण काय आहे घरी आई वाट बघत असेल, मग बाकीचं सगळं आपण ठरवू ना नंतर सगळे मिळून, काय कळतं आहे ना तुला. त्याबरोबर मग लगेचच आता अर्पिता म्हणते, चालेल काकू मी निघते, पण मला जरा पाणी द्या ना प्लीज. त्यावर मग विजया म्हणते, हो लगेच पाणी द्यायला सांगते ना, एक काम कर दिव्या, अर्पितासाठी पाण्याचा ग्लास घेऊन ये. त्याबरोबर दिव्या म्हणते, हो एकच मिनटं हा प्रदीप काका. त्याबरोबर लगेचच विजया म्हणते, मी तुला सांगितलं आहे की नाही पाण्याचा ग्लास आणायला, मग तू जाऊन घेऊन ये हां प्लीज. त्याबरोबर दिव्या म्हणते, हो मी आणतेच ना, आणि ती पाणी आणायला जाते. त्याबरोबर मग इकडे अर्पिता म्हणत असते, काकू एकदा का मी लग्न होऊन या घरात आणि या खोलीत आले ना की मी पूर्णपणे हे सगळं बदलून टाकणार आहे फर्निचर. काकू हे शौर्याचं कपाट आहे ना, वाव, आता काही दिवसांनी आमचं लग्न होईल आणि मग हे कपाट आमचं होईल, माझं आणि शौर्याचं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन जहागीरदार हा म्हणत असतो, हे सगळं चुकीचं आहे मिलॉर्ड, अहो हे सगळं काही जे माझ्या अशिलाने विक्रांत शिर्केने आता कबूल केलेलं आहे ते सगळं त्याने मानसिक स्ट्रेसमध्ये कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं कोर्टाने ग्राह्य धरताच कामा नये. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, हे सगळं काही आता मी जे बोललो तसं काही घडलेलं नव्हतं, मी तिचा गळा हाताने दाबला नव्हता, रादर देन मी तिचा गळाच दाबला नव्हता, युरॉनर हे सगळं खोटं आहे. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, हे सगळं खरं आहे युरॉनर, जर एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केलाच नाही आहे तर अर्थात गुन्हेगार गुन्हा कबूल करूच शकत नाही, पण यांनी तो गुन्हा केलेला आहे आणि म्हणूनच तर यांनी गुन्हा कबूलसुद्धा केला आहे ना. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, पद्मावरती यांनी अत्याचार केलेत आणि अत्याचार केलेत म्हटल्यावर शिक्षाही मिळायलाच हवी. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, हा जो गुन्हा घडलेला आहे त्याचा पुरावा नसल्यामुळे हा गुन्हा ग्राह्य धरलाच जाणार नाही. त्याबरोबर मग जजसाहेबा म्हणतात, ॲडव्होकेट जहागीरदार, पुरावा कसा ग्राह्य धरायचा, गुन्हा कसा ग्राह्य धरायचा हे कोर्ट ठरवेल, कोर्टाला तुम्ही काय करायचं हे सांगायची तुम्हाला गरज पडणार नाही याची कायम खात्री ठेवा आणि मगच बोला. त्याबरोबर हर्षवर्धन पुन्हा एकदा गप्प बसतो. तर ऊर्जा ही म्हणत असते, जजसाहेबा जे घडलं होतं ते सगळं विक्रांतने कबूल केलेलं आहे, विक्रांतने सांगितल्याप्रमाणे खरोखर त्याने पद्माचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि जरी विनयभंग ही बेलवरची असणारी केस असली तरी जीवघेणा हल्ला ही नॉन ऑफेन्सिबल केस आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, पण माझ्या अशिलाने गळा दाबण्याचा प्रयत्न केलेलाच नाही आहे जजसाहेबा, हा पुरावा ग्राह्य धरलाच जाऊ शकत नाही. त्यावर ऊर्जा ही हर्षवर्धनकडे बघते. तर जज म्हणतात, मी पुन्हा एकदा तुम्हाला वॉर्निंग देते ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, कोर्टाने काय करायचं हे कोर्टाला तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला क्लोजिंग स्टेटमेंट द्यायचं आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, येस ऑफकोर्स, आणि त्यानंतर हर्षवर्धन क्लोजिंग स्टेटमेंट देण्यासाठी पुढे सरसावतो. आता तो म्हणत असतो, तर माझे अशील विक्रांत शिर्के यांना फक्त फसवण्यात येत आहे जजसाहेब, माझे अशील विक्रांत शिर्के यांनी पद्मा नावाच्या मुलीवरती अत्याचार वगैरे काहीही केलेलं नाही आहे. काल परवापर्यंत ही केस फक्त म्हणजे विनयभंगाची होती आणि आज या केसमध्ये चक्क या लोकांनी जीवघेणा हल्लासुद्धा ॲड केलेला आहे. काल परवापर्यंत जी गोष्ट या कोर्टमध्ये हजरच झाली नाही, आज त्या कोर्टवरती एवढा मोठा गुन्हा या मॅडमनी सिद्ध करून दाखवला आहे. आजपर्यंत विक्रांत शिर्के यांनी खूप काही चांगली कामं केलेली आहेत. विक्रांत शिर्के हे एका आमदारांचे पुत्र असल्यामुळे विक्रांतने आजपर्यंत बऱ्याच काही गोष्टी केल्या आहेत. वृद्धांसाठी व्हीलचेअर देण्यापासून त्यांच्या ऑपरेशनचा खर्च करण्यापर्यंत, कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदत करण्यापासून ते चुकीच्या पद्धतीने चालवलेले दुकानं, त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने अनधिकृतपणे बांधलेली घरं, या सर्वावरतीसुद्धा विक्रांत शिर्के यांनी आळा बसवलेला आहे. मग एवढं चांगलं नेतृत्व करत असलेल्या मुलाला जर आपण गजाआड टाकलं तर यामुळे आपण त्याचं संपूर्ण भविष्य धोक्यात घालत आहोत असं मला तरी वाटतं. त्यामुळे विक्रांत शिर्के याला अटक होऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केसवरती आणखीन मला थोडं काही काम करण्यासाठी वेळ मिळावा अशीच मी कोर्टाकडे परवानगी मागतो. त्याबरोबर मग लगेचच ऊर्जाला बोलण्याची परवानगी दिली जाते. ऊर्जाला जजसाहेबा विचारतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुम्हाला काही बोलायचं आहे का? त्याबरोबर मग ऊर्जा ही
हर्षवर्धनकडे बघू लागते. तर हर्षवर्धन म्हणत असतो की मी मागितलेल्या परवानगीचा एकदा कोर्टाने विचार करावा. त्यानंतर मग आता ऊर्जा बोलायला सुरुवात करते. जजसाहेबा, विक्रांत शिर्के याने पद्मा कदम हिचा विनयभंग केलेला आहे आणि माझी कोर्टाला ही विनंती आहे की विक्रांत शिर्के याला कठोरातली कठोर शिक्षा मिळवून देऊन या अशा श्रीमंत बापांच्या बेट्यांना ही गोष्ट दाखवून द्या की गरीब असलेल्या मुली या काही तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी नाही आहेत, तर त्यांनासुद्धा मान सन्मान आहे, त्यासुद्धा खंबीरपणे जगू शकतात. युअर ऑनर, आज या पद्मा केसवरती पद्मासारख्याच कितीतरी मुलींची आशा लागून राहिलेली आहे. कितीतरी मुली पद्माला न्याय मिळण्यासाठी वाट बघत आहेत, जेणेकरून न्यायव्यवस्था बळकट आहे हे त्यांना लक्षात यावं. आता निर्णय जज साहेबांचाच असेल, पण लवकरात लवकर याला शिक्षा होईल याची तरतूद तुम्ही करावी अशी मी कोर्टाला विनंती करते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.